तू आलास, तू राहिलास. कोरोना, तू चांगलाच रमलास, स्वागत तुझं. पण गोष्ट एक विसरलास. धाडले तुला देवानं संहार कराया पाप्यांचं, दिवसा ढवळ्या ओरबडणाऱ्या श्वानांचं अन अनितीने बरबटलेल्या रंकांचं. राहिली नाही का रे तुला आता कसलीच भीती? का माणसात येऊन तूही सोडलीस नीती? रावणानेही एकदा नीती सोडली होती, श्रीरामांनी मग त्यांची चांगलीच खोड मोडली होती. आता लगबगीने तूही घाल स्वतःला आवर, नाहीतर आजही आहेत अनेक रघुवर तत्पर. आपल्यासमोर गंगापूर ब्रांच सादर करत आहे कोरोना काळात अनुभवलेली अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, मग ती शिक्षण व्यवस्था असो, अर्थव्यवस्था असो की कुठेही असो, प्रत्येक व्यवस्थेवर परिणाम तर झालाच, तर प्रामुख्याने एका कुटुंबावर काय परिणाम झाला ते आता गंगापूर ब्रांच आपल्यासमोर शॅडो एकच्या माध्यमातून सादर करत आहे. त्यातपूर्वी मला एक सांगायचं आहे की या ॲक्टमध्ये गायलेलं गाणं तोडून या टाकलीचं नाळं हे आमच्या ब्रांचच्या म्युझिक टीचर दीपक सरांनी गायलेले आहे. तर एकदा दीपक सरांसाठी आणि गंगापूर ब्रांचच्या लास्ट परफॉर्मन्ससाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आई बघ ना का हा दादा माझी दोरी ओढतोय. अरे थांबव ते खेळणं, शाळेत जायला वेळ होईल. आवरा बघू लवकर. अगं ऐकतेस का? काय झालं? काय असतं तुमचं सकाळी सकाळी? अरे माझी बॅग कुठे ठेवली? काय हो, तुमची बॅग पण शोधून द्यायची का? बघा हो, असेल तिथंच. मी मुलांचे टिफिन भरतीये. चला सर्वांनी नाश्ता करून घ्या. शांत बसा रे सगळे, मला न्यूज ऐकू द्या. और इस समय एक बड़ी खबर आ रही है और बड़ी खबर यह है कि केरल में कोरोना वायरस का पहला पॉजिटिव केस सामने आया है. चीन से कई देशों में फैले कोरोना वायरस का ये पहला ही मामला भारत में सामने आया है. बाबा हे कोरोना काय असतं? हे चला आवरा लवकर, चला शाळेला उशीर होतोय, चला निघायचंय आपल्याला. कसके जूता कसके बेल्ट, खौस के अंदर अपनी शर्ट, मंजिल को चली सवारी, कंधों पे जिम्मेदारी. हाथ में फाइल मन में दम, मीलों मील चलेंगे हम, हर मुश्किल से टकराएंगे, टस से मस ना होंगे हम. दुनिया का नारा जमे रहो, मंजिल का इशारा जमे रहो. दुनिया का नारा जमे रहो, मंजिल का इशारा जमे रहो. ये सोते भी है, टेंशन आगे रहने की है, टेंशन मेहनत इनको प्यारी है, एकदम आज्ञाकारी. अरे हे काय आहे? मास्क लावून उभी आहेस तू? विडी बिडी झालीस की काय? जाऊन हात धुवून या. आजपासून रोज मास्क लावत जा. तुम्हाला माहिती नाही का बाहेर करोनापासून किती लोक मरतायत? अरे हे कोरोना वगैरे काय नसतं. काय तुझ्या डोक्यात खोळ बसलंय ते? बाबा काय होतंय तुम्हाला? बाबा मागे व्हा, तुम्ही दोघे मागे व्हा. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कसा मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधा घालतो लाडका तुझा, जगण्या तू दिला मा
माझ्या जीवार्थ खरा बाबा थांबणारे तू बाबा जाऊ नको दूर बाबा थांबणारे तू बाबा ए छकुली ए छकुली 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 हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं काय आणलं छकुली छकुली ए छकुली ए छकुली भाजले अश्रूंच्या उन्हात हाक दे हात दे श्वास दे पुन्हा बाबा बोलना कुठेही नाही गेलो, मी सदैव तुझ्या सोबत आहे. थांबणारे तू बाबा, जाऊ नको दूर बाबा, थांबणारे तू बाबा. भैया, बाहेर कोरोना चालू आहे. आपल्याला हात धुवायला पाहिजे, मास्क लावायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. हो, आपल्याला माहिती आहे आपल्या बाबांना काय झालं होतं. आई आली, आई आली, आई आली. आई, तुझा मास्क कुठे आहे ग? अगं, मी आताच काढून ठेवलाय बॅग मध्ये. मी तर मास्क लावलाच नाही आणि दिवसभर तशीच बाहेर फिरत होते. मला जर काही झालं तर माझ्या मुलांचं काय होईल. हाय बाळा. हाय. आम्ही तुमची तपासणी करायला आलोय. घरी कोणी मोठं आहे? हो आहे ना, आई आहे. बोलव बरं. हो हो बोलवते. आई, ए आई, 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 ए आई. वेट वेट, आय विल चेक. सॉरी बाळा, शी इज नो मोर. मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ. यूं तो मैं दिखलाता नहीं, तेरी परवाह करता हूँ मैं माँ. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. भैया, भैया मला ठीक नाही वाटत आहे. भैया, भैया मला काही होणार तर नाही ना. भैया, भैया मला मरायचं नाहीये. भैया, भैया मला प्लीज, काहीतरी होतंय भैया मला. भैया मला वाचव. सार आधार कुणाचा नाही, या गाडल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळी. बळगे झुंजाया कीर्तीची ढाल दे, नवी पंच प्राण जीवार टाक
कपाळी लिवल नाही, पाचवी पुजाया सार आलं सटवाई पूजेला नाही, तरी दिस अंधारला दिस माझी आगर, कधीतरी देवा माझ्या देवावानी वागर, दिस उजाडता कार अंधार तू केला, अंधारात दिस कोंडला, खेळ मांडला. या कोरोनाने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये धुमाकूळ घातला. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आई, बाबा, आजी, आजोबा, मुलगी, वडील, भाऊ, बहीण, मावशी, काका, आत्या, मामा सगळीच नाती उद्ध्वस्त करून टाकली. आणि आज आपण पाहिलं की या कुटुंबातली वडील, आई, भाऊ पूर्ण कुटुंबच या कोरोनाने उद्ध्वस्त करून टाकलं. त्यातून बऱ्याच गोष्टी आपण शिकलो. आपल्या माणसांना वेळ देणं, वेळेप्रसंगी अशा रोग आल्यानंतर काळजी घेणं. या ठिकाणी आपण कोरोनाचा हा प्रसंग पाहिला ज्यामध्ये पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. आता पुढे पाहूया. थँक्यू.